हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे रूप तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंका तुझा ऐकून घालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भल मंडळी ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होती. सगळीकडे गुलालाची उधळण होती आणि चांग भलेच्या गजरात ढोल ताशांच्या आवाजात उंच डौलदार काट्या नाचत असताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का, ज्योतिबाच्या यात्रेत ज्या सासनकाठ्या नाचवतात त्याचं खरं कारण काय आहे आणि मानाच्या पहिल्या सासनकाठीचा मान पाडळीच्या ग्रामस्थांनाच का मिळाला? चला समजून घेऊ. या सासनकाठ्यांचा मुख्य हेतू हा आहे की ज्योतिबांनी राक्षसांसोबत जे युद्ध केलं होतं त्या युद्धात वापरलेल्या शस्त्राचं ही काठी एक प्रतीक आहे. या काठ्या हातात घेणं म्हणजे आम्ही भक्त सुद्धा अन्यायाविरुद्ध लढायला सज्ज आहोत अशी एक भावना त्यामागे आहे. याच सासनकाठ्यांमध्ये काही मानाच्या काठ्या आहेत आणि त्यातली सर्वात पहिली मानाची सासनकाठी आहे ती पाडळी गावच्या ग्रामस्थांची. पण त्यांचीच काठी पहिली मानाची का आहे यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. असं सांगितलं जातं की सन 1700च्या जवळपास एक भयंकर महामारी आली होती. त्या संकटामुळे कुणीही सासनकाठी घेऊन ज्योतिबाच्या डोंगरावर जायला तयारच नव्हतं. अशा कठीण काळात सुद्धा पाडळी गावचे लोक आपली सासनकाठी घेऊन ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले. त्यांच्या या अढळ श्रद्धेवर प्रसन्न होऊन ज्योतिबांनी त्यांना पहिल्या मानाच्या काठीचा सन्मान दिला. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अगदी कडक पाळली जाते. विशेष म्हणजे आजकालच्या काळात गाड्या किंवा वाहनांची सोय असून सुद्धा पाडळीची सासनकाठी आजही पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतूनच ज्योतिबापर्यंत नेली जाते. तिथं पोहोचल्यावर मंदिराभोवती या पहिल्या मानाच्या सासनकाठीची मोठी मिरवणूक निघते. पाठोपाठ दुसऱ्या मानाच्या काठ्या सुद्धा निघतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा आजही पाडळीकर मोठ्या अभिमानाने जपत आहेत.